म्हणजे अंतिम सामना प्रेक्षकांसाठी नंदन नवन ठरणार बघणाऱ्या प्रेक्षकांना या स्पर्धेची जी लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो वेबसाईटच्या माध्यमातून इंडिया क्रिकेटचे जे सर्व सहकारी आहेत बघा वैभव वेटा बंटी तांडेल उमेश पाटील सचिन मुंडे आपणा सर्वांचं या स्पर्धेचे आपले सिद्धेश कुमार सिद्धेश ट्रॉफीचे यशस्वी आयोजक रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपाध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक नंदराज शेठ मुंगाजी आमचे आर्या स्पोर्टचे संघनायक या स्पर्धेचे आयोजक राकेश गायकवाड रुपेश गायकवाड संजय गायकवाड माजी सरपंच आमचे सहकारी मित्र उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आमचे व्हाईस प्रेसिडेंट रायगड जिल्हा समालोचक असोसिएशनचे महेशजी म्हात्रे आम्हा सर्वांच्या वतीने इंडिया क्रिकेटचा शशिकांतजी मुंगाजी यांच्या वतीने मनपूर्वक तुमचा आभार तुमचं अभिनंदन कारण घर बसल्या आम्हाला आताच फोन येतात लाईव्ह खऱ्या अर्थाने जे बघतात आमचे मित्र की एकदम क्लिअरिटी अतिशय चांगली तुमचं अभिनंदन जोरदार टाळ्या ओटो आमचे सहकारी मित्र दिगंबर सुरुवातीच्या सत्रासाठी मित्रांनो शेवटचा सामना माझे समवेत आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र दिगंबर त्याच्यानंतर आमचे सहकारी मित्र इथे मुंगाजी आहेत तुमचं महेश म्हात्रे सर ज्यांची प्रशंसा करण्यासाठी मला आम्हा सर्वांकडे शब्द अपुरे पडतील की ज्यांचं मित्र ओवले विभागात नव्हे तर रायगड समालोचक असोसिएशन मध्ये फार मोठं स्थान महेश म्हात्रे सर पुन्हा एकदा स्वागत सागर मांडवकर आपलं अभिनंदन ओटो आमचे सहकारी मित्र आदरणीय श्री दिगंबर धन्यवाद सर या ठिकाणी आपण बघतोय आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय जासई वर्सेस करावे या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय करावे संघ आणि फलंदाजीसाठी आमंत्रित करतो जासई संघाला जासई संघाची सलामीची जोडी प्रवीण घरात यावेळेला स्ट्राईकला असणार आहे नॉन स्ट्राईकला भूषण मात्र तर गोलंदाज केतन भोयर फ्रॉम करावे अतिशय सुरेख गोलंदाजी करणारा हा गोलंदाज बऱ्याचशा मैदानावर ठाणे ओपन मधून खेळणारा हा गोलंदाज यावेळेला मात्र रायगडचा दिग्गज फलंदाज अर्थातच प्रवीण घरात या फलंदाजासमोर यावेळेला मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू नेटाव टाकताना दिसतोय अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय अप्रतिम गोलंदाजी दिगंबर खऱ्या अर्थाने आपल्याला मी थांबवतो आताच महेश म्हात्रे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं होतं दोन्ही क्रिकेट संघाची सर्वाधिक मोठी ताकद दोन्ही क्रिकेट संघामध्ये ताकदवर गोलंदाज दोन्ही क्रिकेट संघाची सर्वाधिक मोठी ताकद म्हणजे फलंदाजी आणि प्रेक्षकांना सामना बघायला नक्कीच मजा येणार आहे ओटू दिगंबर निश्चितच कारण बऱ्याचशा मैदानावर या दोन संघादरम्यान आपण सामना बघण्याचा यावेळेला मात्र हा चेंडू हवेमध्ये आहे पायच्या चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक आहे चुकी करतोय जे जमिनीला जाणवतोय तोपर्यंत मात्र या ठिकाणी एक धाव पलो पूर्ण करतोय फलंदाज प्रवीण घरात मित्र म्हणेल हा झेल सोडला नाहीये तर सामना सोडण्याच्या वाटेवर असणार आहे करावे संघ कारण याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये बघितला प्रवीण घरातनं जी फलंदाजी केली होती 4 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा कुटुंब काढल्या होत्या या फलंदाजाला जीवनदान मिळालेलं आहे आणि या जीवनदानाचा फायदा नक्कीच घेणार हा फलंदाज यावेळेला मात्र भूषण मात्र फलंदाजीच्या मार्गावर असणार आहे यावेळेला मास्टर क्लासला फलंदाज प्रवीण घरात त्याला जीवनदान मिळाल्यानंतर हा दिगंबर खऱ्या अर्थाने प्रवीण घरात याला जीवनदान देणं म्हणजे करावी क्रिकेट संघाला धोक्याची घंटा असू शकतो कारण या फलंदाजाची फलंदाजी आम्ही वाकडीच्या मैदानावर बघितली होती अतिशय घनागती फलंदाजी केली होती निश्चितच यावेळेला मात्र हा चेंडू पुढे मारला पाहिजे चेंडू समोर क्षेत्ररक्षक नसणार आहे कारण चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या वरून जातोय शिमरच्या बाहेर षटकार सुरेख गोलंदाजी करत असताना आपल्या षटकातील पुढील चेंडू अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतोय लॉंगऑफच्या दिशेने चेंडू जातो चेंडू क्षेत्ररक्षक उचलतोय फेकी करतोय तोपर्यंत मात्र या ठिकाणी भूषण मात्र हा एक धाव पलू पूर्ण करतोय या एका धावेने या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर लागतोय 8च्या घरामध्ये पोहोचतोय बिनबाद 8 अशी धावसंख्या धावफलकावर असताना पहिलं षटक संपतोय 4 षटकांचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय दुसरं षटक यावेळेला मात्र कोण घेऊन येतोय करावे संघाकडनं कारण प्रवीण घराचा विचार केला त्याला प्रवीण घराच्या फलंदाजाला तिसऱ्या चेंडूवर जीवनदान मिळाला होता त्याच्यानंतर यावेळेला मात्र तो नॉन स्ट्राईकला असणार आहे उभा परंतु हा निश्चित स्वरूपात अतिशय आपल्याला मी इथे थांबल्याचं एक कारण दिगंबर आपल्याला सुद्धा माहित असेल जासई क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला खऱ्या अर्थाने सर्वाधिक घातक आणि आक्रमक फलंदाज म्हणून
कोणाकडे बघितलं जातं तो भूषण म्हात्रे खेळपट्टीवर आहे. म्हणजे सामना रंगतदार एका बाजूला पाहतो केतन भोईर असेल, अलंकार तांडेल असेल, एका बाजूला जासई क्रिकेट संघाची सलामीची जोडी, म्हणजे सामना रंगतदार होणार. O2 दिगंबर. तिथंच या ठिकाणी आपले स्कोर रायटर जे स्कोरिंगचं काम करतात कांचन पालकर सर यांना या ठिकाणी अंकुश वाजेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं होतं. परंतु पाहायचं या ठिकाणी गोलंदाज यावेळेला दुसरा गोलंदाज वापरला जातोय तो हरदेव तांडेल हा गोलंदाज वापरला जातोय. हा सुद्धा ठाणे टेनिस क्रिकेट मधला एक मोठं नाव असणार आहे हरदेव तांडेल गोलंदाजच्या मार्कवर. तर समोर फलंदाज यावेळेला असणारा भूषण म्हात्रे हा फलंदाज एका षटकाराच्या सहाय्याने खेळणारा हा फलंदाज पूल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेमध्ये होता, चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक होता. पुन्हा एकदा चुकी होत आहे. करावे संघाकडनं काय चुकी होत या ठिकाणी पाहायला मिळते, कारण दोन झेल हवेमध्ये होते आणि दोन्ही झेल या ठिकाणी जमिनीला दान झाल्यात. पहिला जीवनदान मिळाला होता प्रवीण घरत या फलंदाजाला, तिसऱ्या चेंडूवर जीवनदान मिळाला होता. त्याच्यानंतर भूषण म्हात्रे या फलंदाजाला चौथ्या चेंडूवर जीवनदान मिळाला. हे दोन्ही फलंदाज यावेळेला फलंदाजी करण्यासाठी सज्ज असणार आहे. ज्या बरेचसे समालोचक या ठिकाणी म्हणतात की जखमी शेर या फल्लेबाजी जंगल में जब घूमता है तो अच्छी शिकार करता है, लेकिन देखना होगा इस मैदान के ऊपर किस गेंदबाज के ऊपर शिकार करता है. हाँ, लेकिन कभी कभी ये नहीं भूलना चाहिए यदि शेर की शिकार करनी है तो कभी कभी बकरी का भी इस्तेमाल करना पड़ता है. हिरन कितना भी चालाक हो जंगल का राजा शेर होता है. O2 दिगंबर. निश्चितच यावेळेला मात्र कोण शेर आहे समोर समजणारा प्रवीण घरात यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेने केलं काढला चेंडू पायाचा चेंडू क्षेत्ररक्षक उचलतो फेकी करतोय तोपर्यंत मात्र या ठिकाणी एक धाव आपल्या संघाला जमा करताना दिसतो हा फलंदाज. धावसंख्या धावफलकावर लागतोय 10 4 षटकांचा सामना. दुसऱ्या षटक प्रगती वातावर, दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. स्ट्राईकला असणार आहे भूषण म्हात्रे 4 चेंडूचा सामना केला, 8 धावा जमा केल्या या फलंदाजानं. तो फलंदाज यावेळेला मात्र स्ट्राईकला असणार आहे. तर समोर गोलंदाज हरदेव तांडेल अखोट टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला गोलंदाजानं उसली देण्याचा प्रयत्न केला होता आणि उसली मिळाली चेंडूला, चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेला मात्र तिसरा चेंडू आपल्या षटकातून निर्धाव टाकताना दिसतोय तो गोलंदाज हरदेव तांडेल. सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. पहिलं षटक टाकलं होतं केतन भोईर या गोलंदाजानं 8 धावा खर्च केला होता. त्याच्यानंतर हरदेव तांडेल सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळेला मात्र फुटबॉलचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज यावेळेला भूषण म्हात्रे हा फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मिळतो जासई संघाला. धावसंख्या 10 वर. चला जाता डिस्ट्रिक्ट स्ट्रॉंगमॅन कांचन पालकर यांच्यासाठी अंकुश वाजेकर साहेब यांच्या वतीने त्यांचे नातेवाईक आहेत 500 रुपयाचं बक्षीस. स्वागत आपलं O2 दिगंबर. धन्यवाद. या ठिकाणी बघितलं दुसरं मोठं नाव जर जासई संघामधलं प्रवीण घरत नंतर तर कुठलं असेल तर रुपेश घरत यावेळेला मात्र नॉन स्ट्राईकला उभा असणार आहे. आखो टाप्याचा चेंडू पोल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूची जर गती बघितली तर फलंदाजाला बेट करून चेंडू गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू टाकताना दिसतोय हा गोलंदाज. खऱ्या अर्थाने दिगंबर महेश म्हात्रे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिली होती, कारण जासई क्रिकेट संघाची सर्वाधिक मोठी ताकद फलंदाजी आणि त्या फलंदाजांना कुठेतरी मोठं फटकं मारण्याची संधी मिळत नाहीये. O2 दिगंबर. निश्चितच, कारण गोलंदाजी बघितली करावी संघाची अप्रतिम गोलंदाजी होताना दिसतोय. यावेळेला मात्र थोडीशी दिशा भटकतोय, चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जातोय, पंच वाईट दर्शवतात. अवांतर धावसंख्येने या ठिकाणी वार होताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर लागतोय 1/11 अशी धावसंख्या धावफलकावर लागतोय. खरोखर याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये बघितला प्रवीण घरतने जी फलंदाजी केली होती या फलंदाजाला रोखण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज करताना दिसतंय, कारण आक्रमक रूप धारण केलं होतं या फलंदाजानं. यावेळेला मात्र कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारून देत नाही. हा चेंडू मात्र हवेमध्ये होता, पायाचा चेंडू जमिनीला दान झालेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतो तोपर्यंत मात्र या ठिकाणी प्रवीण घरात एक धाव फलून पूर्ण करतोय. या एका धावेने या ठिकाणी दुसरं षटक संपलं जातंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागतोय 12 अशी धावसंख्या धावफलकावर लागतोय. दिगंबर खऱ्या अर्थाने ज्यांच्या वाढदिवसाचं साधून इथे सिद्धेश ट्रॉफी 2017
या स्पर्धेचं आर्या स्पोर्ट आणि त्याचबरोबर विघ्नार्थ सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने जो नाईट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, सिद्धेशला आपण इथे शुभेच्छा देऊ. खऱ्या अर्थाने 4 दिवस आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत की नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक सण यावा, नव्या सुखाने नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा. याच कुमार सिद्धेश नंदराशर मुंगाजी याला आम्हा सर्वांच्या वतीने सर्व क्रिकेट प्रेमी प्रेक्षक, क्रिकेट खेळाडू, पंच, समालोचक, अपडेटेड स्कोरर यांच्या वतीने वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा ओढतो. दिगंबर, निश्चितच आपण सर्वांनी या सिद्धेशला शुभेच्छा दिलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी आपण ज्या आपल्याला या स्पर्धेसाठी या सामन्यांसाठी ज्या लोकांनी ज्या पद्धतीने मदत केली त्यांची सुद्धा नाव आपल्याला घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला या ठिकाणी बघितलं मॅन ऑफ द सिरीज साठी जी एलईडी टीव्ही दिली आहे ते आपले सन्माननीय पाहुणे नित्यानंद मंगाजी यांनी या ठिकाणी या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणारा अर्थातच या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचं बक्षीस देण्यात आलं. तर यावेळेला मात्र गोलंदाज असणार आहे समोर अलंकार तांडेल हा गोलंदाज असणार आहे करावे संघाकडनं. आणखी एक मोठं नाव या ठिकाणी पाहायला मिळतोय करावे संघाकडनं. यावेळेला मात्र फलंदाज निश्चितच या ठिकाणी आपला कांचन सर या ठिकाणी माहिती देतात की केवळच्या मैदानावर याच गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकला होता आणि कुठल्या गोलंदाजाला तर नावडे संघाचा प्रशांत खानावकर या फलंदाजाला मेडन ओव्हर टाकलं होतं. या गोलंदाजाला तोच गोलंदाज यावेळेला मात्र पुलटाव चेंडू मिळवेकेचे दिशेने चेंडू केलो करतोय. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत चेंडू जातोय सरळ सीमाशय बाहेर त्या ठिकाणी चौकारासाठी. रुपेश गायकवाड यांच्या वतीने की या स्पर्धेला नंदराशर मुंगाजी साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला जवळजवळ 5 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये आपण प्रथमच पाहतो. जोरदार टाळ्या नंदराज साहेब यांच्यासाठी. खरोखर बक्षीस जर बघितले अतिशय या ठिकाणी आणि प्रत्येक खेळाडूला सुवर्ण संधी सुद्धा असते. सन्माननीय आपले या ठिकाणी प्रमुख आयोजक नेंद्राशेठ मुंगाजी यांच्याकडनं फलंदाजाला चौकार हॅट्रिकसाठी असो, षटकार हॅट्रिकसाठी असो किंवा गोलंदाजाला विकेट हॅट्रिकसाठी असो किंवा विकेटसाठी असो प्रत्येक सामन्यामध्ये या ठिकाणी बक्षीस पाहायला मिळतं. परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं अलंकार तांडेल या गोलंदाजाकडनं. यावेळेला मात्र खेळून काढतोय चेंडू जातोय या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक चुकी करतोय, खराब क्षेत्ररक्षण होतोय, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं आणि फायदा घेतला. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पलून पूर्ण केल्या या 2 फलंदाजांना, प्रवीण गरात आणि रुपेश गरात या 2 फलंदाजांना. या 2ने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजे 1/18 अशी धावसंख्या धावफलकावर लागली. तिसऱ्या षटकात प्रगती वातावर असताना 4 षटकांचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेला अलंकार तांडेल हा मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू केलू करतोय, चेंडू जातो सरळ सीमाशे बाहेर कानकानी षटकार. मुंबई श्री पटकावणारा हा खेळाडू जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. आणि पहिली इनिंग संपल्यानंतर रुपेशनं मंचावर यायचं त्याचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. निश्चितच यावेळेला मात्र 2 धावा पलून पूर्ण केल्या फलंदाजाने. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली 26 आणि 26 धावसंख्या धावफलकावर लागली असताना तिसरं षटक मात्र या ठिकाणी संपताना दिसतंय. हा निश्चित स्वरूपात आमचे मित्र आदरणीय श्री महेश म्हात्रे सर यांनी माहिती दिली की रुपेश मुंबई श्री धावसंख्या 26. महेश म्हात्रे सर असं म्हणावे लागेल रुपेश गरज बद्दल
की मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्याचं रणांगण करताना ज्या प्रकारे आपल्या सार्थकतेचा आनंद होतो त्याच प्रकारचा आनंद मुंबई श्री रुपेश घरत तुला मिळाल्याबद्दल आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला आणि आम्हा सर्वांना झालं. पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. ओ टू दिगंबर. निश्चितच खरोखर एक चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली रुपेश घरत याच्याकडनं. मुंबई श्री पटकावलं त्यातला आपल्या या संपूर्ण कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा आपण त्याला सहर्ष त्याचं स्वागत करूया. परंतु या ठिकाणी मैदानाकडे वळूया. शेवटचं षटक असणार आहे शिल्लक. शेवटचं षटक म्हटलं की क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि तोच हाणामारीचं षटक या ठिकाणी घेऊन येतोय तो म्हणजे विपुल भोईर हा गोलंदाज करावे संघाकडनं. तर स्ट्राईकला फलंदाज असणार आहे मुंबई श्री रुपेश घरात यावेळेला स्ट्राईकला असणार आहे. विपुलचा पहिला चेंडू फुलतो. चेंडू खेळून करतो कव्हरच्या दिशेने पाहिजे. चेंडू शेमारेच्या जवळ येतोय. एकदा बॉल पूर्ण केली. दुसरी धावण्याचा प्रयत्न मात्र चेंडू फेकीपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय फलंदाज रुपेश घरात. या 2 धावेने वैयक्तिक खातं खोलताना दिसतोय. तर संघाची धावसंख्या धावफलकावर लागतोय. एक बाद 28 अशी धावसंख्या धावफलकावर लागतोय. शेवटच्या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पाहिजे 5 चेंडूमध्ये किती धावा जमा करतोय तो जासई संघ. रुपेश यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संबंध होत नाही. चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेला मात्र विपुल भोईर पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकताना दिसतोय. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय कारण ज्या प्रकारे केतन भोईर या गोलंदाजानं गोलंदाजी केली सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर हरदेव पांडेल या गोलंदाजाने सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा यावेळेला मात्र हा चेंडू केला करतो. चेंडू येतो मिड विकेटच्या दिशेने. पायाचा चेंडू समोर क्षेत्ररक्षक असणार आहे. दुसरी धावाचा प्रयत्न धोका होऊ शकतोय. मात्र 2 धावा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 धावा पूर्ण करतो फलंदाज रुपेश घरात. रुपेश घरातचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला या फलंदाजानं आणि 4 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या धावफलकावर लागते. एक बाद 30 अशी धावसंख्या धावफलकावर लागतं. त्याचा 3 चेंडूचा खेळ बाकी असणार. समोर गोलंदाज विपुल भोईर तर फलंदाज रुपेश घरात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला मात्र चेंडू ऑफस्टंप सोडून जातोय. पंचांनी वाईट दर्शवला अवांतर धावसंख्येने या ठिकाणी वाढ होताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर लागते. 31 अशी धावसंख्या धावफलकावर लागताना दिसतोय ते जासई संघाची. यावेळेला मात्र विपुल भोईर पुन्हा एकदा वाईट चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर असणार आहे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. समोर फलंदाज रुपेश घरात या फलंदाजाला. यावेळेला मात्र चेंडू बॅटचे कड घेऊन जातोय. त्याचा 1 धाव तर निश्चितच या ठिकाणी मिळणार आहे आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण करतो फलंदाज रुपेश घरात. या एका धावेने संघाची धावसंख्या 32च्या घरामध्ये पोहोचतोय ती जासई संघाची. पहिल्या षटकाचा विचार केला तर केतन भोईर या गोलंदाजानं 8 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर हरदेव तांडेल या गोलंदाजानं 4 धावा दिल्या होत्या. असं वाटलं होतं कुठेतरी जासई संघ अडचणीत सापडू शकतोय. मात्र प्रवीण घरतची फलंदाजी आणि त्याला मिळालेली 7 रुपेश घरतची याच्या जोरावर आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर लागली ती 32 अशी धावसंख्या धावफलकावर लागताना दिसतं जासई संघाची. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. ज्याने या इनिंग मधला पहिला चेंडू खेळला होता तोच फलंदाज प्रवीण घरात. 13 चेंडू मध्ये 17 धावांची फलंदाजी करणारा हा फलंदाज स्ट्राईकला असणार आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारे संबंध होत नाही आणि बाईच्या रूपामध्ये या ठिकाणी एकदा मिळतोय जासई संघाला. किती समजावू ग बायाला दारू फार वाईट आहे तरी हा मेला सकाळ. डिझर्व्ह आपला चान्स मिळणार आहे. पण जासई संघाच्या खेळाडूंना विनंती असेल एक मिनिट समोर यायचं सर्वांनी. आणि मी रुपेश घरत याला विनंती करतो की आपण मंचावर यायचा. मी आमचे उपाध्यक्ष नंदशेठ मुंगाजी यांना विनंती करतो की आपण या खेळाडूचा या ठिकाणी शाल फुलगुच्छ देऊन स्वागत करावं. आम्हाला अभिमान आहे पनवेलवरून तालुक्याला की आपण फार मेहनतीनं आज जे यशाचं शिखर गाठलं इंडिया क्रिक. जोरदार टाळ्या रुपेश घरासाठी. टी शर्ट काढावंच लागेल. टी शर्ट काढायला लागेल आम्हाला. बघू दे.
ठीक आहे चला ओके जोरदार टाळ्या खेळाडू दोन्ही संघाच्या खेळाडूंना त्याही विनंती केली की टी शर्ट काढावंच लागेल चालेल 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 आम्हाला बघायचं यस या जोरदार टाळ्या जबरदस्त अभिमान आहे आम्हाला या खेळाडूचा की ज्याने आज एवढं मोठं नाव कमवलंय आपण नको 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 सर ओके यस वेल डन शाबाश रुपेश आणि नंद्रशेठ मुंगाजी यांचे शुभ असते या ठिकाणी रुपेश घरात ही कधीच विसरणार नाही कारण एक जबरदस्त आठवण आहे रुपेश अभिमान आहे आम्हाला ज्याला तुझं नाव नेहमी येतं चर्चेमध्ये त्याला खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतो की आज आमचा मित्र कुठेतरी एवढ्या उंच शिखरावर पोहोचलेला आहे आणि ही मेहनत आहे तुझी आणि या मेहनतीचं फळ तुला मिळालं आहे याचाच आम्हाला सार्थ अभिमान आहे यस चला आता फलंदाज मैदानामध्ये उतरायचा आहे आणि जासे संघाच्या संघनायकाला विनंती आहे प्रवीण क्षेत्ररक्षक सजवायचा माझी टप फाईट दारू साठी नवरा ग माझा हो दारू साठी नवरा ग माझा मेलेला उठल दारू साठी नवरा ग माझा मेलेला उठल कधी माझ्या घरधण्याची दारू सुटल कधी माझ्या घरधण्याची दारू सुटल दारू साठी नवरा गीता मेलेला उठल दारू साठी नवरा गीता मेलेला उठल कधी हिच्या घरधण्याची दारू सुटल कधी शुक्रिया डीजे मास्टर अतिशय चांगल्या प्रकारे धूळ वाजवली कारण म्हणावे लागेल कि राम राज में दूध मिलता था कृष्ण राज में घी इस कलयुग में दारू मिली है तो फू 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 करके पी बिलकुल सँडी आपली ओळख काय सँडी पाटील वलवली अतिशय चांगल्या प्रकारे आपण निश्चित स्वरूपात चांगले योगदान आहे स्पर्धेला ज्यांना रायगड ठाण्यातील अप्रतिम डीजे साऊंड सिस्टीमचे ऑनर्स म्हणून ओळखले जातात शवनसेठ पाटील यांचे सुपुत्र वलवली गावचे स्वागत आपलं तो दोस्तों दोन्ही क्रिकेट संघाला आमचे आयोजक या स्पर्धेची आन बान और शान आदरणीय श्री नंदराज शेठ मुंगाजी राकेश शेठ गायकवाड भूपेश शेठ गायकवाड आमचे मित्र संजय गायकवाड माजी सरपंच त्याचबरोबर शशिकांत शेठ मुंगाजी आणि या सर्वांच्या वतीने आमचे मित्र महेश मात्र सर इथे उपस्थित आहेत त्यांच्या आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दे दोस्तों चलते इस मैदान के ऊपर जीत के लिए 33 रन ठोककर 34 रनों का लक्ष्य प्रति ओवर 8.50 उस लक्ष्य का पीछा करने मैदान में लेफ्ट आर्म और द विकेट बिल्कुल शानदार गेंदबाजी का प्रदर्शन दिशा देना चाहते थे बल्लेबाज जयेश तांडल लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ नतीजा आपके सामने एक सफल गेंद की समाप्ति लेफ्ट हैंडर गेंदबाज साइश मात्रे पहले मैच के हीरो इस बार बिल्कुल कट किया के हाथों से गेंद फसली पोजीशन में शानदार फील्डिंग का प्रदर्शन लेकिन उस बेहतर रनिंग बिटवीन द विकेट एक रन से नहीं रोक पाए इसी एक रन के साथ नामचीन बल्लेबाज जयेश तांडल ने अपने पारी की शुरुआत की अपना अकाउंट खोला अपना खाता खोला टीम का खाता खोला टीम का स्कोर बन चुका है कराबे 11 क्रिकेट टीम का बगैर कोई विकेट कोई एक गेंदबाजी के लिए लेफ्ट और द विकेट जोरदार ड्राइव किया गेंद जा रही है कवर पॉइंट सीमा रेखा के नजदीक गेंद को बैकअप किया है दूसरा रन मुकम्मल दो रनों के साथ नामचीन बल्लेबाज रुपेश भोईर ने भी खाता खोला टीम का स्कोर पहुंचा दिया 3 यानी कि रुपेश एक आक्रामक बल्लेबाज ताकतवर खिलाड़ी दोस्तों अभी देखा था रुपेश घरत को हमने देखा था बिल्कुल जासे के कि फिजिकल फिटनेस क्या होती है यदि क्रिकेट में बने रहना है क्रिकेट खेलना है फिजिकल फिटनेस होना जरूरी है लेफ्ट अप ऑफ द विकेट रुपेश भोईर के लिए दिशा देना चाहते थे गेंद काफी तेज थी टपक आने के बाद अंदर की तरफ आई विकेट कीपर ने गेंद को गैदर किया वापस गेंदबाज के पास कोई रन की यहां पर संभावना नहीं है बिल्कुल दोस्तों ये मुकाबला ईद का जवाब पत्थर उस तरह का मुकाबला देखने मिलेगा
लेफ्ट हैंड और द विकेट मारा करने की कोशिश, कमाल की गेंदबाजी, पूरी तरह से चालाक चौकन के साथ गेंदबाजी कर रहे, गेंदबाज अपना तजुर्बा दिखा रही है, अपने हिसाब के साथ गेंदबाजी कर रहे, बिल्कुल लेंथ लाइन और दिशा के साथ, और उसी के साथ बल्लेबाज को खुलकर खेलने का मौका नहीं है। गेंद शॉर्ट पिच गेंद की अपर कट खेलने की कोशिश, बिल्कुल यहां पर कोई रन की गुंजाइश नहीं, अंपायर का इशारा, ओवर की समाप्ति, सफल ओवर की समाप्ति, एक हैंडसम ओवर की समाप्ति, लेवल ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद करावे क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है बगैर कोई विकेट को 3 और टू डीजे मास्टर। असताना चिकनी गायिका, अशी असताना चिकनी गायिका, करू कशाला 3-3 बायका, अशी असताना चिकनी गायिका, करू कशाला 3-3 बायका। शुक्रिया डीजे मास्टर। टीम का टोटल बन चुका है बगैर कोई विकेट को 3। इस ओवर की बात करें, साइज मात्री का गेंदबाजी का विश्लेषण, 1 और 3 रन, कोई सफलता नहीं है। अभी हमारे साथी स्कोरर रायगढ़ के बेस्ट स्कोरर में जिनकी गणना हमेशा की जाती है, मैन फ्रॉम केवाले कांचन पालकर हमें जानकारी देते हुए कि रन और गेंदों के बीच में समीकरण 18 गेंदें बची है और जीत के लिए 31 रन चाहिए कि प्रति ओवर 10.33 के औसत से। दोस्तों आपके सामने एक फासला बड़ा है, आपके सामने फासला बड़ा है, तो अब आप बिल्कुल आपका हौसला भी बड़ा होना चाहिए, क्योंकि लड़ाई जीत जाती है जो जुनून, जज्बा और हिम्मत से, यानी कि हिम्मत होनी चाहिए, जोश होना चाहिए, जुनून होना चाहिए गेंदबाज बल्लेबाज के पास। दोस्तों बिल्कुल आप लड़ाई जीत सकते हैं। तो दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन है, गेंदबाज धनराज पाटिल यानी कि आर्या निश्चित रूप से आर्या पैवेलियन एंड से मारा करेंगे, आर्या पैवेलियन और एंड से मारा करने के लिए धनराज पाटिल तैयार, सामना करेंगे आक्रामक बल्लेबाज यानी कि जयेश। इस बार गेंद को खेला फॉलो द रीजन में, शानदार फील्डिंग का प्रदर्शन, कमाल की फील्डिंग, तारीफ करनी होगी दोस्तों। अभी भी रुका हुआ स्कोर, यानी कि पहले जिस तरह बल्लेबाजी के लिए मैदान में उतरी थी झांसी 11 क्रिकेट टीम, और झांसी 11 क्रिकेट टीम की शुरुआत भी काफी लटकटी हुई थी, लेकिन उसके बाद में आप जानते हैं कि दोस्तों इस विकेट के ऊपर अंतिम मैच में गेंदबाज का बोलबाला, इस बार गेंद हवा में डीप स्ट्राइक और 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए अंपायर का इशारा, खूबसूरत चौका। अशी चमचमती तलवारीची मी पा यांच्या वतीने फलंदाजासाठी एक 500 रुपयाचं पारितोषिक, और इसी 4 रनों के साथ जयेश पहुंच रहे 5 पर, 5 के 4 गेंदों का सामना किया, टीम का टोटल पहुंचा दिया 7 पर, यानी कि करावी क्रिकेट टीम का अभी भी रुका हुआ स्कोर है निश्चित रूप से 7 रन और गेंदों के बीच में समीकरण 16 गेंदें 27 रन। हार गेंद मैदान के ऊपर तबाही मचा रही है, हार गेंद मैदान के ऊपर कयामत का कहर मचा रही है कि कौन जीतेगा मुकाबला, कौन हारेगा। गेंदबाज लेफ्ट आर्म और द विकेट अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद लेग स्टंप के काफी बाहर, यहां पर अंपायर का इशारा, वाइड गेंद, यानी कि इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 25 के अनुसार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी बोनस के रूप में, और इसी 1 रनों के साथ करावे 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है बगैर कोई विकेट, कोई 8। बल्लेबाजी के लिए जयेश तांडेल तैयार, लेफ्ट आर्म और द विकेट, आगे निकलकर खेले, गेंद जा रही है शॉर्ट गली के रीजन में, फील्डर तैनात, 1 रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है। टीम का स्कोर बन चुका है निश्चित रूप से 9 रन और गेंदों के बीच में अभी समीकरण, यानी कि 15 गेंदें बची है, जीत के लिए 25 रन चाहिए। मंजिल दूर है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं मिलता, जिनके हौसले में उड़ान होती है, यानी कि दिल्ली दूर है, मंजिल दूर है, लेकिन मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं मिलता, क्योंकि जिनके बिल्कुल जिनके हौसले में उड़ान होती है, उड़ान होना चाहिए। ये गेंद बिल्कुल शानदार गेंदबाजी, धीमे हाथों से फेंकी थी
गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ आई, गेंद में उछाल नहीं था और डॉट गेंद की समाप्ति। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण, 14 गेंद 25 रन। दोनों यानी कि दोनों अंपायर का जितना जिक्र करना होगा सर, हमारे पास बिल्कुल शब्द कम है इस क्रीडा प्रतियोगिता के लिए, सिद्धेश ट्रॉफी के लिए जबरदस्त आपका योगदान। सिद्धेश इस बार गेंद हवा में, मिड ऑफ के रीजन में गेंद के नीचे फील्डर, बल्लेबाज के पारी का अंत, नामचीन बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। प्रकाश जोतातील अप्रतिम स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात अप्रतिम आयोजन ते कुमार सिद्धेश नंदराज मुंगाजे यांना आपण ज्या प्रकारे शुभेच्छा दिल्या, परंतु सिद्धेश यांच्या वतीने सुद्धा दोन्ही क्रिकेट संघाला चांगल्या खेळीचा, चांगल्या परफॉर्मन्सचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर रन और गेंदों के बीच में समीकरण, 13 गेंदे जीत के लिए 25 रन। अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन, इस बार बल्लेबाज ने बल्ले का पेस खोला, बिग 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 हिट, शानदार छक्का। कपटी नारी चित्रा अशी कपटी 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 नारी चित्रा शुक्रिया डीजे मास्टर। खऱ्या अर्थाने याच क्षणाला, याच टायमिंगला ही धून वाजवली, तुमचं स्वागत। शेवटच्या 12 चेंडू 19 धावांची गरज, कांचन पालकर और महेश मात्रे सर अभी ये धून बजाई थी डीजे मास्टर सैंडी ने। तो हमारी इस श्रृंखला के लाडले आयोजक और आर्या स्पोर्ट के कप्तान आक्रामक बल्लेबाज राकेश शर गायकवाड़, उनके चेहरे के ऊपर हमने हंसी देखी थी। क्यों ना हंसे कि जब दिल की बात राकेश सर मन में होती है, मन की बात दिल में होती है, तो हमेशा जुबा पर आती है। बिल्कुल तो शानदार मुकाबला, कस मुकाबला, हरतंगीज मुकाबला। ये मुकाबला कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है, ये मुकाबला बड़ा है, लेकिन इससे बेहतर ये मुकाबला कड़ा। दुर्बल चोर से गेंदबाजी में परिवर्तन है। गेंदबाज मिथुन मात्रे सामना करेंगे बल्लेबाज निश्चित रूप से विशाल पाटिल, आक्रामक बल्लेबाज, 12 गेंदे 19 रन। मिथुन लेफ्ट आर्म ऑफ द विकेट, इस बार सिलिमिट ऑफ के रीजन में गेंद, 1 रन। दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे और यहां पर करीबी मामला हो सकता था। बिल्कुल 1 रन, इसी 1 रन के साथ विशाल ने अपने पारी की शुरुआत की, अपना खाता खोला, टीम का स्कोर पहुंचा दिया 16 पर। टोटल बन चुका है निश्चित रूप से करावी क्रिकेट टीम का 1 विकेट खोने के बाद निश्चित रूप से 16 रन और गेंदों के बीच में समीकरण, 11 गेंदे जीत के लिए 18 रन चाहिए। फील्ड की रचना, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, 20 फेयर लेग, शॉर्ट सिली मिड ऑफ, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप मिड विकेट। बिल्कुल जो फील्ड की रचना है, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड स्लिप, जो फील्ड की रचना है, अब उसी तरह देखना है। बिल्कुल अच्छी यहां पर जमावट करते हुए टीम के कप्तान, गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज मिथुन, लेफ्ट आर्म और द विकेट। ये गेंद जोरदार प्रहार करना चाहते थे, बिल्कुल यहां पर करीबी मामला हो सकता था, लेकिन गुड रन मिड इन द विकेट और थ्रो। दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, तेजी के साथ दूसरा रन मुकम्मल। अंपायर का इशारा, वाइड गेंद, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, दिशा शून्य गेंदबाजी, 1+2। इस 3 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है 19। दोस्तों एक रन क्या होता है, 1 रन से टीम कभी हारती है, 1 रन से जीतती है, कभी कभी टॉस के आधार पर टीम जीतती है। इसका मतलब आप जान सकते हैं कि
कि एक रन क्या अहम होती है, यानी कि बूंद बूंद से समंदर बढ़ता है, बूंद बूंद से तालाब बढ़ता है और बूंद बूंद से घड़ा बढ़ता है। यानी बूंद का मतलब क्या होता है दोस्तों, आप जानते हैं कि एक रन सबसे मानी जाती है। अक्सर कभी कभी एक रन से हार का सामना करना पड़ता है। कई मुकाबले हमने देखे, कई मुकाबले खिलाड़ियों ने देखे, हार का सामना टॉस के आधार पर, हार का सामना एक रन के आधार पर बिल्कुल कई मर्तबा हर एक टीम को मिला है। तो दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए तैयार नहीं, गेंदबाज मिथुन मात्रे, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। जयेश जोरदार प्रहार, गेंद डीप एक्स्ट्रा का और सीमा रेखा के ऊपर से अंपायर का इशारा, दंदनाता हुआ छक्का। रन 10 गेंदे यानी की 9 रन। जयेश तांडेलसाठी बघा जे 500 रुपयाचं बक्षीस आले होते, लागोपाठ 2 षटकाराला संदीप माली। जयेश आपण जिंकला, तुमचं अभिनंदन। तो रन और गेंदों के बीच में समीकरण 10 गेंदे 9 रन। सामने गेंदबाज खराब गेंदबाजी मिथुन मात्रे, आर्या पैवेलियन एंड से मारा करेंगे। ये गेंद बिल्कुल गेंद को खेला, डीप एक्स्ट्रा का रीजन में फील्डर तैनात। एक रन, दूसरे रन के लिए दौड़ने की कोशिश, विशाल मना किया। विशाल ने टीम का टोटल बन चुका है कि 16। लेकिन कांचन पालकर इनामों की बरसात कल ही निश्चित रूप से हम मैदान का बिल्कुल स्टेज के ऊपर आए थे। हमारे रायगढ़ ग्रामीण समालोचन का सेशन महेश मात्रे साहब ने जानकारी दी थी कि कल बिल्कुल परसों पहले दिन 14 या 16 हजार रुपए की इस स्टेज के ऊपर यहाँ पर बरसात हो चुकी थी। लेकिन खिलाड़ियों क्या करना चाहिए, फोकस ऑन टीम वर्क, संघिक कार्य के ऊपर लक्ष्य केंद्रित करें। लेफ्ट आर्म और द विकेट, लो बॉल टॉस गेंद, जोरदार स्वागत, मिड विकेट के ऊपर से गेंद 6 रनों के लिए। सूर्य कोटी समप्रभ, आता धून आपण ऐकली, निर्विघ्नम कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा। भारतीय संस्कृती कोणत्याही शुभ कार्यासाठी आपण सर्वप्रथम विघ्नार्थ गणरायाला मानवंदना, खऱ्या अर्थाने विघ्नार्थ गणरायाची आराधना करत असतो। अंतिम 8 गेंदे जीत के लिए 2 रन, मुकाबला एक तरफा। बिल्कुल राकेश शेठ गायकवाड़, नंदराज शेठ, मुंगाजी साहब, रुपेश शेठ गायकवाड़, पूर्व सरपंच संजय शेठ गायकवाड़, शशिकांत जी मुंगाजी, आपके पूरे आयोजक कमेटी का हम आभार व्यक्त करते हैं। और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति, रन और गेंदों के बीच में समीकरण 7 गेंदे 2 रन। यानी कि पहली गेंद फुल टॉस फेंकी थी, जिस गेंद के ऊपर बल्लेबाज ने छक्का दागा था। फुल टॉस गेंद की बात करें तो क्रिकेट की परिभाषा में सबसे कमजोर गेंद, सबसे कमजोर कड़ी मानी जाती है। लेफ्ट आर्म और द विकेट, गेंद लॉन्ग ऑफ, 1 बाउंड, सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। और इसी के साथ करावे क्रिकेट टीम ने जासई क्रिकेट टीम को परास्त किया, सुपर 3 में प्रवेश। आपलं मी आर्या स्पोर्ट क्लब, विघ्नार्थ सामाजिक सेवा संस्था ओवले, कुमार सिद्ध